प्रकरण आहे आपल्या मराठीचं विरामचिन्ह. विरामचिन्ह पाहू आपण. बघा, विरामचिन्हाचा शोध लावणारा व्यक्ती हा इंग्रज व्यक्ती होता, ज्याचं नाव होतं मेजर कॅन्डी. तर विरामचिन्हे वापरण्याची पद्धत सुरू करणारा व्यक्ती मेजर कॅन्डी आहे. आणि विरामचिन्हे दोन प्रकारची आहेत. तर एक आहे विराम दर्शवणारी आणि दुसरी आहे अर्थबोध करून देणारी. अशी दोन प्रकारची विरामचिन्हे आपल्याला आज घ्यायची आहे. तर दोन प्रकारची चिन्हे विराम दर्शवणारी. जर यामध्ये बघितलं आपण तर चार प्रकारची चिन्ह येतील: पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्णविराम किंवा उपपूर्णविराम. तर लक्षात घ्या, ज्या चिन्हाच्या शेवटी विराम नावाचा शब्द लिहिला राहील ते राहील तुमचे विराम दर्शवणारी. ज्याच्या शेवटी विराम नावाचा शब्द राहणार नाही ते अर्थ दर्शवणारी. जसं प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, त्याला हायफन पण म्हणतात, अपसारण चिन्ह, लोप चिन्ह, अधोरेखित चिन्ह, विकल्प चिन्ह, काकपद, यथोपरी चिन्ह, अवग्रह चिन्ह आणि दंड चिन्ह. या सर्व चिन्हाचा अभ्यास आता आपण सुरू करू. सगळ्यात आधी घेऊ आपण विराम दर्शवणारी चिन्हे. तर विराम दर्शवणारी चिन्हे, त्यामधलं पहिलं चिन्ह आहे आपलं पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे फुलस्टॉप ज्याला आपण म्हणतो. आता पूर्णविराम किती प्रकारे वापरला जातो? तर पूर्णविराम दोन प्रकारे वापरला जातो. किती प्रकारे? तर पूर्णविराम हा दोन प्रकारे वापरण्यात येतो. दोन प्रकारे. कुठे? नंबर एक, वाक्य पूर्ण झाल्यास वाक्याच्या शेवटी पूर्णविराम वापरला जाते. उदाहरणार्थ, आज आम्ही गावाला आलो आहेत. आज आम्ही गावाला आलो आहेत. शेवटी वापरला मी फुल स्टॉप. वाक्य पूर्ण झालं. या ठिकाणी वापरता येईल पूर्णविराम. नंबर दोन, कधी वापरता येईल? शब्दाचा संक्षेप रूप दाखविण्यासाठी पूर्णविराम वापरला जातो. उदाहरणार्थ, आपण लिहितो BA, MA, MSc आणि किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव लिहितो आपण, जसे डॉक्टर BR आंबेडकर आहे किंवा PU देशपांडे है ना. यासारख्या शब्दाचे संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी पूर्णविरामाचा वापर केला जातो. तर लक्षात ठेवा, पूर्णविरामाचा वापर फक्त दोन प्रकारे होतो. आता बघू आपण पुढचं चिन्ह. बघा, दुसरं चिन्ह आहे आपलं स्वल्पविराम. हे चिन्ह जवळपास चार प्रकारे वापरण्यात येते. चार प्रकारे तुम्ही चांगला वापर करू शकता याचा. तर चार प्रकारे वापर करते. तर पहिला वापर जर पाहायचा झाला, पहिला वापर आपण करू शकतो एकाच जातीचे शब्द दाखवण्यासाठी. कधी करू शकतो? एकाच जातीचे शब्द यासाठी केला जातो स्वल्पविरामाचा वापर. एका जाती शब्द म्हणजे कसे? जसे उदाहरणार्थ आपण म्हटलं की बागेमध्ये गुलाब, मोगरा, जाई, जुई. लक्ष द्या किती झाले? 1 2 3 सगळे फुलं एकाच जातीचे. अशा सारख्यामध्ये तुम्हाला काय वापरावं लागेल?
स्वल्पविराम वापरावा लागेल. पण जेव्हा कधी शेवटचा शब्द लिहायचा आहे त्याच्या आधी स्वल्पविराम न वापरता तुम्हाला शब्द लावायचा आहे व. तर बागेमध्ये गुलाब, मोगरा, जाई व जुईची फुले आहेत. एकाच जातीचे शब्द म्हणजे यासारखे. एकाच जाती म्हणजे या ठिकाणी वापरले पूर्ण फुलाचे. तुम्ही धान्याचे वापरू शकता, फळाचे वापरू शकता. अशी एकसारख्या शब्दानंतर तुम्हाला लावावा लागेल स्वल्पविराम. जसं आज मी मार्केटमधून सफरचंद, आंबा, चिक्कू आणि अननस विकत घेतले. लक्षात ठेवा, शेवटच्या शब्दाच्या आधी नेहमीच तुम्हाला वापरावा लागेल व. दुसरा वापर कशा प्रकारे जाईल लक्ष द्या. संबोधनानंतर. कशानंतर? संबोधनानंतर. संबोधनानंतर म्हणजे साध्या भाषेत जर आपण विचार केला, एखाद्याला आपण काय देतो? आवाज देतो. जेव्हा आपण आवाज देतो त्या आवाजानंतर आपल्याला स्वल्पविरामच वापरावे लागते. उदाहरणार्थ मधु, मधुला आवाज दिला मी तर वापरावा लागेल स्वल्पविराम. इकडे ये है ना, या ठिकाणी स्वल्पविरामच वापरावा लागतो. यानंतर जर आपण विचार केला, अपूर्ण आशयाचे वाक्य. आशय, अपूर्ण आशय म्हणजे अपूर्ण आशयचे वाक्य दाखवण्यासाठी स्वल्पविराम वापरावा लागतो. जसं उदाहरणार्थ गुरुजी वर्गात आले. किंचित हसले. फड्याजवळ गेले आणि खुर्चीवर बसले. अशी वाक्य, ही वाक्य असतात अपूर्ण आशयाची. अशी वाक्य पण दाखवण्यासाठी तुम्हाला वापरावं लागते स्वल्पविराम. आणि चौथा मुद्दा आहे, एखाद्या मोठ्या वाक्याच्या आधी प्रश्नार्थक वाक्य येत असेल तर त्या प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी वापरावं लागते तुम्हाला स्वल्पविराम. जसं बघा, हा एक व्यक्ती आहे, हा मालक आहे. आणि इकडे एक व्यक्ती आहे, आपण घेऊ, हा नौकर आहे. आता मालक नौकरला म्हणतो, आवाज देतो, कोण आहे तिकडे. नौकराला विचारतो कोण आहे तिकडे. साहजिक आहे, मालकाने खूप प्रश्न केला. नौकर म्हणते मला माहित नाही. हे आहे नौकराचं उत्तर. यामध्ये कुठंच तुम्हाला स्वल्पविराम वापरण्याची गरज नाही. पण नौकर हेच प्रश्न आपल्या उत्तरामध्ये समाविष्ट करते आणि तो या पद्धतीने बोलतो, कोण आहे तिकडे. आता उत्तर कोण देत आहे? नौकर. उत्तर देताना मालकाचा प्रश्न सोबत घेतला. या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या जागी त्याला वापरायला लागेल कॉमा आणि मग उत्तर देईल मला माहित नाही. म्हणूनच एखाद्या मोठ्या वाक्यातील आधीचं वाक्य प्रश्नार्थक असेल तर त्या जागी प्रश्नचिन्हाच्या जागी स्वल्पविराम वापरावे लागते. आता घेऊ आपण पुढचं विराम चिन्ह. बघा, अर्धविराम आहे आणि अर्धविराम केव्हा वापरला जाते तर अर्धविराम हे नेहमी उभयान्वी अवयवाच्या नंतरच वापरावे लागते. आणि उभयान्वी अवयव काय तर पण, परंतु आणि यासारखी जी उभयान्वी अवयव आहे यामध्ये या चिन्हाचा वापर करावा लागतो. दोन वाक्य जोडण्यासाठी जे उभयान्वी अवयव असतात त्या उभयान्वी अवयवाच्या आधी हे चिन्ह वापरावे लागते. उदाहरणार्थ जर आपण घेतला ढग खूप
गरजत होते हे वाक्य आहे. पण पण काय आहे? तर पण आहे तुमचा उभयमी अवयव. त्याच्या आधी वापरावं लागेल तुम्हाला हे चिन्ह. पण पाऊस आला नाही. या प्रकारे तुम्हाला अर्धविराम वापरावा लागतो. तर आता आहे आपला अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विराम. तर हा दोन प्रकारे वापरण्यात येतो. तर एक प्रकारे वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास, म्हणजे काही माहिती द्यायची असल्यास, तपशील द्यायचा असल्यास आपल्याला हे चिन्ह वापरावं लागते. असल्यास जसे लिहू शकतो आपण, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झालेत. यानंतर आपल्याला लावावं लागेल अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विराम आणि लिहावं लागेल त्यापुढे क्रमांक. 1 आहे, 2, 3, 4, 5, 7, 12, 17, 99 याप्रमाणे. नंबर 2 आणखी कधी वापरण्यात येईल? तर नाटकातील संवाद दाखविण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात. कशासाठी? नाटकातील संवाद दाखवण्यासाठी. जसं उदाहरणार्थ आपण म्हटलं, तर घेतो म्हटलं गणूचे संवाद आहे. गणू म्हणते, साहेब मी आत येऊ का? आता रावसाहेब आहे. आता रावसाहेबचा संवाद आहे. ये लवकर ये. या प्रकारे तुम्हाला अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विरामाचा वापर करावा लागतो. आता घेऊ आपण पुढील अर्थबोध करणारी चिन्हे. मग आता आपण अर्थबोध करून देणारे चिन्ह बघणार आहे. यामध्ये पहिले चिन्ह आहे प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्ह नेहमीच प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी वापरावं लागते. उदाहरणार्थ, तुम्ही केव्हा आलात? साहजिक एक प्रश्न आहे. यानंतर वापरावं लागेल तुम्हाला प्रश्न चिन्ह. आता पुढचं घेऊ आपण उद्गार चिन्ह. बघा, उद्गार चिन्ह आहे. उद्गार चिन्ह जनरली 3 प्रकारे आपण वापरतो. किती प्रकारे? 3 प्रकारे. नंबर 1 केव्हा वापरू? आपण वापरू केवल प्रयोगी अवययानंतर. केवल प्रयोगी अवययानंतर. जसं अरेच्चा हा केवल प्रयोगी अवयव आहे. यानंतर आपल्याला उद्गार चिन्ह. रघु हा माझा बालमित्र. तर मित्राला पण त्याला आश्चर्य वाटलं, त्यासाठी त्याने जो शब्द वापर केला केवल प्रयोगी अवयव, यानंतर तुम्हाला वापरावं लागेल. त्यानंतर उद्गारवाचक वाक्यात तशी भावना आल्यास हे चिन्ह वापरावं लागते. यामध्ये अवयव येत नाही, पण ते भावना येते. उदाहरणार्थ पहा, किती सुंदर चित्र हे. तर
अशा प्रकारच्या वाक्यामध्ये वाक्याच्या शेवटी तुम्हाला उद्गार चिन्ह वापरावं लागते. आणि नंबर 3, आणखी कधी वापरण्यात येईल उद्गार चिन्ह, तर मनातील तीव्र इच्छा दाखविताना, मनातील तीव्र इच्छा दाखविताना. उदाहरणार्थ, मी पंतप्रधान झालो तर, अशा प्रकारच्या वाक्याच्या शेवटी आपल्याला उद्गार चिन्ह द्यावं लागते. पुढचं आहे आपलं अवतरण चिन्ह. बघा, अवतरण चिन्ह पुढचं आपलं. तर अवतरण चिन्ह 2 प्रकारची, एक एकेरी आहे आणि दुसरी दुहेरी आहे. एकेरी 3 प्रकारे वापरण्यात येते जवळपास. किती प्रकारे वापरता येईल? 3 प्रकारे. आपण एकेरी बघू 3 प्रकारे वापरता येईल. तर कधी वापरू? नंबर 1, एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास, एखाद्या शब्दावर जोर जर द्यायचा असेल, एखाद्या शब्दावर जोर जर द्यायचा असेल तर तुम्हाला वापरावं लागेल एकेरी अवतरण चिन्ह. जसं उदाहरणार्थ, मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात. तर या वाक्यामध्ये मला जोर कोणत्या शब्दावर द्यायचा आहे, तो आहे वर्ण. तर वाक्य वाचताना असं वाचायला लागेल, मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात. नंबर 2, एखाद्या पुस्तकाचे नाव, एखाद्या पुस्तकाचे नाव लिहिताना है ना, तुम्हाला लेखकासोबत नाव लिहायचं आहे, त्यावेळेस देखील एकेरी अवतरण चिन्ह वापरावे लागते. उदाहरणार्थ, श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिले. आणि नंबर 3 आपण वापर करणार आहे याचा, नारा किंवा घोषणा देताना. कशाचा? नारा किंवा घोषणा जर द्यायची असेल तर तुम्हाला वापरावं लागते एकेरी अवतरण चिन्ह. जसं जय जवान, जय किसान, ही घोषणा किंवा नारा आहे. जय जवान जय किसान है ना, ही घोषणा शास्त्रीजींनी दिली. अशा प्रकारे तुम्ही एकेरी अवतरण चिन्ह 3 प्रकारे वापरू शकता. आता घेऊ आपण दुहेरी अवतरण चिन्ह. बघा, दुहेरी अवतरण चिन्ह एकच प्रकारे जवळपास वापरले जाते. कधी वापरू? बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे दाखवायचे आहे, तुम्हाला वापरावं लागते दुहेरी अवतरण चिन्ह. जसं स्वामी समर्थ म्हणतात. लक्ष ठेवा, जसं म्हणतात आलं पहिले कॉमा लावायचा, त्यानंतर ते काय म्हणतात ते डबल मध्ये लिहायचं. म्हणतात. भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे है ना. अशा प्रकारे तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्ह हे वापरावे लागते. तर आणखी उदाहरण घेतलं आपण है ना. तो म्हणाला, तो व्यक्ती म्हणाला, तो काय म्हणते ते दुहेरी अवतरण चिन्ह. मी उद्या
सहलीला येईल, येईल. अशा प्रकारे दुहेरी अवतरण चिन्ह तुम्हाला वापरावं लागते. आता घेऊ आपण पुढील चिन्ह. बघा, संयुक्त चिन्ह दोन प्रकारे वापरण्यात येईल. दोन प्रकारे. एक प्रकार आहे दोन शब्द जोडताना वापरले जाते. किती शब्द? दोन शब्द जोडताना हे चिन्ह वापरले जाते. जसं एक शब्द आहे प्रेम, दुसरा शब्द आहे विवाह, याला जोडला झाला प्रेम विवाह. एक आहे दोन, दुसरा आहे तीन, याला जोडला झाला दोन तीन. अशा प्रकारे हे चिन्ह वापरले जाते. दुसरी पद्धत आहे ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. आपण खूपदा पाहतो, वहीमध्ये लिहितो पण, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास है ना, संयुक्त चिन्ह वापरले जाते. जसं उदाहरण, ही ओळ आहे वहीची, इथे संपते, ही दुसरी ओळ आहे, आपण लिहिते यावर वा पुढील कार्यक्रम शाळे, तिथे मावत नाही, इथं काय लावू आपण, इकडे च्या मैदानात होईल. अशा प्रकारे हे चिन्ह वापरल्या जाते. पुढचं चिन्ह आहे आपलं अपसारण चिन्ह. पुढचं आपलं अपसारण चिन्ह, दुसरं नाव स्पष्टीकरण, त्यालाच वियोग पण म्हटलं जाते आणि डॅश पण म्हटलं जाते. भरपूर नावाला म्हटलं जाते. तर दोन प्रकारे वापरू शकतो आपण हे चिन्ह. जसं पेपरला विचारलं होतं पहिलं, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास हे चिन्ह वापरलं जाते. उदाहरणार्थ, तुम्ही गेले रिझल्ट पाहिले, रिझल्ट पाहून आल्यावर वडिलांनी विचारलं रिझल्ट काय लागला, आणि तुम्ही म्हटलं मी निकाल पाहिला पण, आता या पण नंतर तुम्ही काही बोललेच नाही, म्हणजे काय नाही, तिथं अपसारण चिन्ह, स्पष्टीकरण चिन्ह आलं. तुमच्या घरचे समजले, तुम्ही काय झाले, नापास झाले. यालाच म्हणतात विचार मालिका तुटणे. आणखी कधी वापरता येईल? नंबर 2 आहे ना, स्पष्टीकरण द्यायचे असल्यास हे चिन्ह वापरता येते. स्पष्टीकरण द्यायचे असल्यास, उदाहरणार्थ, तो मुलगा, आता मुलाबद्दल स्पष्टीकरण द्यायचे, तुम्हाला वापरावं लागेल चिन्ह, ज्याने बक्षीस मिळविले. पुन्हा स्पष्टीकरण द्यायचं, पुन्हा चिन्ह, तो आपल्या शाळेतील आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्पष्टीकरण किंवा अपसारण चिन्ह हे वापरावं लागते. पुढचं चिन्ह आता लोपचिन्ह. पुढचं बघा, लोपचिन्ह कधी वापरता येईल? एखादा खूप सारा मजकूर आहे मोठा, आणि तो मजकूर तुम्हाला गाळून एकदम दूरचा मजकूर घ्यायचा आहे. त्या गाळलेल्या मजकुरासाठी, त्या लपवलेल्या माहितीसाठी तुम्हाला हे चिन्ह वापरावे लागते. उदाहरणार्थ, क ख पासून हळ पर्यंत व्यंजने आहेत. आता मी लिहिलं कुठून? क ख पासून हळ पर्यंत, मधामध्ये सगळे अक्षर येऊन गेले. या अक्षरासाठी का वापरले मी? लोप चिन्ह, म्हणजे इथं ते सगळे अक्षर मी लोप केले आहे. ठीक आहे, पुढचं चिन्ह घेऊ आपण. बघा, अधोरेखित चिन्ह, एखादा खूप सारा मजकूर ज्यावेळेस आपण वाचतो, माहिती वाचतो, आणि माहिती वाचल्यानंतर त्यामध्ये जो काही महत्वाचा भाग आहे त्याला आपण अंडरलाईन करतो, बस तेच तुमचं चिन्ह आहे अधोरेखित चिन्ह. महत्वाच्या भागाला आपण यामध्ये अंडरलाईन करतो. जसं
बघा, साहित्य संमेलनाचा प्रमुख उद्देश वाङ्मयीन वाद घालणे नसून साहित्य प्रेमींचा मेळावा भरविणे होय. या वाक्याला जर मला अंडरलाईन करायचं आहे तर साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश काय आहे? साहित्य प्रेमींचा मेळावा भरविणे. अशा प्रकारे जे मी हायलाइट केलं यालाच म्हटलं आहे ते अधोरेखित चिन्ह. अधोरेखित चिन्ह कशासाठी वापरतो आपण? आणि एखाद्या भागाला विशेष महत्त्व द्यायचे असल्यास, एखाद्या भागाला विशेष महत्त्व द्यायचे असल्यास चला पुढील चिन्ह पाहू आपण. बघा, विकल्प चिन्ह नावातच विकल्प आहे. म्हणजे दिलेल्या अनेक गोष्टींपैकी एखादी गोष्ट जर तुम्हाला निवडायची आहे तर तुम्हाला वापर करावा लागते विकल्प चिन्हाचा. जसं तुम्ही जर बँकेत गेले है ना, किंवा तुम्ही कॉलेजमध्ये गेले, शाळेमध्ये गेले है ना, तुम्हाला कधी कधी परीक्षेचे शुल्क भरायचे असते. त्यासाठी भरपूर ऑप्शन असते. जसं आपण लिहू शकतो परीक्षेचे शुल्क डीडी चेक मनी ऑर्डर तर्फे स्वीकारल्या जाईल. याचा अर्थ होते का परीक्षेचे शुल्क एक तर तुम्ही डीडीने भरा, किंवा पर्याय दिलाय चेकने भरा, किंवा पर्याय दिला मनी ऑर्डरने भरा, है ना. तर विकल्पाचा अर्थ असा होते की दिलेल्या अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीला पसंती. विकल्प चिन्ह केव्हा वापरू आपण? तर एखाद्या पर्यायाला निवडण्यासाठी विकल्प चिन्ह वापरावे लागते. आता पुढचं चिन्ह घेऊ आपण. कागपद आहे असं चिन्ह असते. हे चिन्ह कागपद आहे. कधी वापराल तुम्ही? एखादे वाक्य लिहिल्यानंतर एखादा शब्द लिहायचा राहिल्यास कागपद वापरून तो शब्द लिहिता येतो. ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला कागपद वापरावं लागते. जसं तो आज लवकर घरी आला, असं वाक्य. आणि या वाक्य लिहिल्यानंतर असं लक्षात आलं की एक शब्द लिहायचा राहिला, या ठिकाणी मी कागपद लावील, जिथे लिहायचा आहे त्याच्यावर मी शब्द लिहून घेईन आणि माझं वाक्य पूर्ण तयार होईल. तो आज सकाळी लवकर घरी आला. तर अशा प्रकारे तुम्ही कागपदाचा वापर करू शकता. आता घेऊ आपण. बघा, यथोपरी चिन्ह संक्षिप्त चिन्ह कधी वापरावं लागेल? तर समान मजकूर दाखविण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो. जसं उदाहरणार्थ पहा, महादेव है ना. आता समास आहे त्याचं मी लिहू शकतो महान असा देव है ना. आणि पुढे मी लिहिलं कर्मधारय
समास. दुसरं उदाहरण आहे आपल्याकडे महाराष्ट्र, आणि मी लिहिलं महान असे राष्ट्र, आणि त्यापुढे पुन्हा कर्मधारय समास लिहिण्याऐवजी या चिन्हाचा त्या ठिकाणी वापर करीन. समान मजकूर दाखवण्यासाठी या चिन्हाचा वापर करावा लागतो. बघा, अवग्रह चिन्ह केव्हा वापरू, तर विशिष्ट अक्षराचा उच्चार लांब दाखवण्यासाठी किंवा लांब करण्यासाठी अवग्रह चिन्ह वापरते. उदाहरणार्थ शब्द आपल्याकडे ओम. आता याला मी जर असं लिहिलं तर ओम, असं लिहिलं तर ओम, आणि असं लिहिलं तर ओम, आणि असं लिहिलं तर ओम. तर अशा पद्धतीने ज्या अक्षराचा उच्चार लांब दाखवायचा आहे त्यानंतर हे वापरावे लागते. बघा, पुढचं चिन्ह आहे आपलं दंड चिन्ह. तर दंड चिन्ह एकेरी आणि दुहेरी एकाच वाक्यात वापरावं लागते. हे चिन्ह ओबी, अभंग, श्लोक, आरती यासारख्या प्रकारात वापरले जाते. बघा कसे वापरा. देह देवाचे मंदिर, एक दंड. आत आत्मा परमेश्वर, दोन दंड. अशा प्रकारे या प्रकारामध्ये हे चिन्ह वापरले जाते. या ठिकाणी आपले विराम चिन्ह हे प्रकरण संपलं. संपूर्ण प्रकरण जवळपास मी सविस्तर दिलं. तुम्ही पोलीस भरतीवाले असाल, आयोगवाले असाल, या बाहेर तुमचा क्वेश्चन जाणार नाही. जर तुम्हाला अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघायचे असेल तर आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि क्लासेस जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. माझं नाव हेमंत कुलाईत. धन्यवाद.